हॅलो. मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे या पुस्तकाबद्दल, जे की आहे शिवनेत्र बहिर्जी नाईक. हे बहिर्जी नाईकांवर आधारित पुस्तक आहे. तर या पुस्तकाचे 4 खंड आहेत. त्यातला हा पहिला खंड आहे, ज्यामध्ये सगळं बेसिक म्हणजे सुरुवात कुठून झाली, बहिर्जी नाईक कसे शिवाजी महाराजांना मिळाले, त्यांना बहिर्जी नाईक हे नाव कसं पडलं, बहिर्जी नाव कसं पडलं, त्यांची पहिली मोहीम कोणती होती आणि त्यांना का शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणतात. सगळं या पुस्तकात सांगितलेलं आहे. खूपच छान पुस्तक आहे हे. या म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला स्वराज्य काय होतं, आपले महाराज काय होते, हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहू लागताल, की कशी बुद्धी होती ते, कसा गनिमी-कावा होता त्यांच्यात. सगळं तुम्हाला असं खूप जवळून पाहिल्यासारखं वाटेल, असं तुम्हाला फील होईल रीड करताना. आणि इतके मस्त कॅरेक्टर्स ठेवलेत ना, सगळं म्हणजे कोणाचंही डिस्क्रिप्शन देता येत ना या पुस्तकामध्ये, असं प्रॉपर दिलंय, की आपण इमॅजिन करू शकतो, की हां, हे असे असतील, हे तसे असतील. एकदम प्रॉपर बनवलंय पुस्तक लिहिलंय हे. तर मी सुरुवात करते. बहिर्जी नाईकांना शिवाजी महाराजांना भेटायचं असतं, पण असं कसं भेटणार ना डायरेक्ट जाऊन. तर मग ते विचार करत असतात, पण तेवढ्यात म्हणजे माँसाहेब एक हे ठेवतात, की जर कोणाला बक्षीस पाहिजे असेल, तर तुम्ही जितक्या लांडग्यांची शेपूट कापून घेऊन येताल, त्याच्यावर तुम्हाला बक्षीस मिळेल. तर तेव्हा बहिर्जी नाईकांच्या डोक्यामध्ये युक्ती चालू होते, की मी आता सगळ्यात जास्त लांडग्याच्या शेपट्या घेऊन जाणार, म्हणजे मला बक्षीस मिळणार आणि ते बक्षीस मी शिवाजी महाराजांच्या हाताने घेणार. तर ते काय करतात, की 15 ते 17 लांडग्याच्या शेपट्या घेऊन जातात. तर सगळेजण तेव्हा त्यांच्याकडे पाहत असतात, की या मुलाने 15 ते 17 लांडगे एकटे कसे मारले? त्यांना सगळ्यांना वाटत असतं, की हे कोणत्यातरी ग्रुपनं मिळून केलंय. तर ते म्हणतात, "नाही, मी स्वतः मारलेत." मग ते बक्षीस घेण्यासाठी जात असतात. तर तेव्हा तिथे शिवाजी महाराज नसतात. माँसाहेब बक्षीस देत असतात. तर तेव्हा बहिर्जी नाईक म्हणतात, "नाही, नाही, मला शिवाजी महाराजांकडनं पाहिजे. एक काम करतो, मी उद्या येतो." तर माँसाहेब म्हणतात, "नाही, पण उद्यापर्यंत वास येईल ना या शेपट्यांचा." तर ते म्हणतात, "काही नाही, मी उद्या इतक्याच लांडग्यांना मारून घेऊन येतो आणि तेव्हा मी बक्षीस घेतो." मग माँसाहेब म्हणतात, "हां, ठीक आहे, पण आज पण बक्षीस घेऊन जा ना." तर ते म्हणतात, "नाही, नाही, मी बक्षिसासाठी आलोच नाहीये. मला शिवाजी महाराजांना भेटायचं म्हणून आलो होतो मी." तर माँसाहेबांना कळतं, की यांचा उपयोग आपल्याला स्वराज्य कार्यासाठी होऊ शकतो. मग ते म्हणतात, की शिवाजी महाराज तिकडे खेळतायत, तर तू तिकडे जा तुला भेटायचं असेल तर. मग बहिर्जी नाईक तिकडे जातात आणि तिथे शिवाजी महाराज खेळत असतात. खेळत असतात म्हणजे ऑफकोर्स ते शस्त्र वगैरे चालवत असतात. पण कोणीतरी येतंय हे जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा ते आपली शस्त्र लपवून ठेवतात आणि आम्ही खेळत आहोत असं दाखवतात. तर तिथे जातात दौलतराव. तेव्हा शिवाजी महाराज त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना म्हणतात, की "तुम्ही इथे कसं काय? तुम्हाला कोणी पाठवलंय?" तर तेव्हा ते म्हणतात, की "मला माँसाहेबांनी पाठवलंय." तर तेव्हा शिवाजी महाराजांना कळतं, की माँसाहेबांचा इशारा असा आहे, की "तू यांना स्वराज्य कार्यात शामील करून घे." तर शिवाजी महाराज त्यांना विचारतात, की "तुला काय कोणते शस्त्र चालवता येतात?" तर ते म्हणतात, "मला सगळे शस्त्र चालवता येतात." आणि ते खरंच चालवता येतात. ते म्हणजे बाकीच्या मोगलांसोबत हे करतात, लढाई करतात, तेव्हा तेच जिंकतात. तर शिवाजी महाराजांना कळतं, की हा एक चांगला योद्धा आहे. आणि बहिर्जी नाईक सांगतात, "मला दुसरंही येतं, की मला रूप बदलता येतात, मला लोकांची आवाजं काढता येतात, मला प्राण्यांची आवाजं काढता येतात, मला प्राण्यांचे आवाज कळतात सुद्धा, मला त्यांची बोलीभाषा कळते." तर शिवाजी महाराज एकदम इम्प्रेस होतात. ते म्हणतात, की "यार, म्हणजे इतकं सगळं येणं, की कोणाचाही आवाज काढता येणं आणि एकदम रूप चेंज करणं, हे मोठी गोष्ट आहे." तर शिवाजी महाराजांना तेव्हा त्यांच्या डोक्यात चालू होतं, की मी यांना कुठेही वापरू शकतो. मी यांना हेर खातामध्ये सामील करू शकतो. हे त्यांच्या डोक्यात चालू असतं. तर तेव्हा ते त्यांना घेऊन महालात जातात आणि तेव्हा तिथे हे असतात आपले कान्होजी जेधे असतात. तर ते तेव्हा हेर खात्याचे प्रमुख असतात. ते त्यांना त्यांची भेट करून देतात आणि तेव्हापासूनच बहिर्जी नाईकांना कळायला लागतं, की हे माझे गुरु आहेत आणि मला यांच्यासोबतच काम करायचं आहे. तर अशी होती बहिर्जी नाईकांची आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट. तर आता दुसरा प्रसंग, की बहिर्जी नाईकांचं नाव बहिर्जी का पडलं? त्यांचं नाव तर दौलतराव होतं. तर असंच सगळे विचार करत होते, की काय नाव देणार, काय नाव देणार? कारण आपण असं डायरेक्ट नाही नाव घेऊ शकत ना कोणाचं पण, की हे दौलतराव आहेत. मग सगळ्यांना कळून जाईल, की हे बहिर्जी म्हणजे हेर खात्यात आहेत, हे दौलतराव आहेत. तर मग सगळे विचार करत असतात. तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोक्यात येतं आणि ते म्हणतात बहिर्जी. बहिर्जी नाईक असं. तर सगळे विचारात पडतात, बहिर्जी असं का नाव ठेवलंय? दौलतराव पण विचारात पडतात, की बहिर्जीच का? तर तेव्हा शिवाजी महाराज एक्सप्लेन करतात, बहिर्जी म्हणजे बहुरूपी आणि जी हे आदरानं लावलंय. तर बहुरूपी जे की जिथे जाईल तशा त्याच्याप्रमाणे रूप आपला चेंज करेल, त्याला बहुरूपी असं म्हणतात आणि जी हे आदरानं लावलंय असं.
तर सगळे मग खुश होतात की यार हे नाव कोणालाच नाही कळणार, कारण कोणीही असा विचार केला बहिर्जी तर असं वाटेल कोणाचं तरी नावच आहे, किंवा हे असं काहीतरी हेर खात्यातलं आहे असं कधीच नाही कळणार. तर असं पडलं दौलतरावांचं नाव बहिर्जी नाईक. आणि मला अजून एक प्रसंग आहे जो की खूप जास्त आवडला, जेव्हा आपल्यावर स्वराज्यावर सगळ्यात पहिलं संकट चालून येणार होतं फतेह खानचं, पुरंदरवर. तर तेव्हा शिवाजी महाराजांनी दौलतरावांना सांगितलं की तू जा तिथे आणि तिथे बघ कसं कसं आहे, आणि त्यांनी एक प्लॅन तयार केला होता ते करण्यासाठी. तर मग जातात बहिर्जी नाईक तिथे, आणि तिथे त्यांच्या म्हणजे फतेह खान सोबत बाळाजी हैबतराव पण असतात. तर ते त्यांना भेटतात आणि ते सांगत असतात की मला शिवाजी महाराजांनी धोका दिला, मला त्यांनी सांगितलं होतं की ते मला एका किल्ल्याची सुभेदारी देतील पण त्यांनी मला नाही दिली, म्हणून मी त्यांच्या आता विरोधात आहे, तर मला त्यांना हरवायचं आहे. असं फतेह खान खुश होतो की जो शिवाजी महाराज सोबत राहिलेला माणूस आहे त्याला आपल्यासोबत मिक्स व्हायचंय, म्हणजे त्याला शिवाजी महाराज कसं बुद्धी चालवू शकतील किंवा त्यांच्या जागा ज्या आहेत त्या माहिती आहेत, तर आपल्याला त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत असतं. तर मग खुश होतो फतेह खान. पण बहिर्जी नाईक तर आपलं प्लॅन जे असते एक्झिक्यूट करायला गेलेले असतात. तर तिथं फतेह खानला ते सांगतात की शिवाजी महाराजांना उगाच चढवून ठेवलंय, त्यांच्याकडे तर काय मुठभरच मावळे आहेत, कायच करून घेणार आहेत, आपल्याकडे तर इतकं सैनिक आहे. मी तर म्हणतो आपण इतकं सैनिक पाठवायला पण नको त्यांच्यासोबत लढायला, उगाच आपल्या सैनिकांची शक्ती आहे ती वेस्ट होईल. आणि फतेह खानला ते खरं पण वाटत असतं, कारण इतक्या जवळचा माणूस जर म्हणतोय की काही गरज नाहीये तर असेलही असं वाटत असतं. तर मग ते त्यांना एक सांगतात की आपण एक किल्ला जिंकण्याच्या ऐवजी जर 2 किल्ले जिंकलो तर आदिलशाह आपल्यावर किती खुश होईल, असं म्हणतो तो. तर फतेह खानला पण वाटतं की अरे हो बरोबर आहे, एकच्या जागी जर आपण 2 जिंकून गेलो तर आपल्यावर आदिलशाही खुश होईल. पण ते म्हणतात की कसं? तर ते म्हणतात की एक काम करा, तुम्ही पुरंदरवर जाताय ना, तर तुम्ही पुरंदरवर जा फतेह खानला. मी आणि हैबतराव जे आहे ना इथे जवळ किल्ला आहे त्यावर जातो, थोडंसं सैन्य घेऊन, जास्त नाही घेऊन जात, एक 2-2.5 हजार घेऊन जातो, आणि तिथे आम्ही तो जिंकतो आणि तुम्ही इकडे हे जिंका. फतेह खानला ते आवडतं आणि ते त्यांना पाठवतात बाळाजी हैबतरावला आणि बहिर्जी नाईकला. तर ते तिथे जातात आणि लढतात. तर जे आपले सैनिक असतात ना तिथे त्या किल्ल्यावर, तर त्यांना ऑलरेडी माहिती असतं की बहिर्जी नाईक येणार आहेत आणि आपल्याला काय करायचंय. तर जेव्हा हे सगळे वर चढायला लागतात ना, तर तेव्हाच ते मोठे मोठे दगड, मोठे मोठे जे लाकूड असतात ते वरतून टाकायला सुरुवात करतात. म्हणजे अर्ध जे सैनिक आहे ते तिथंच मरून जातात. आणि जेव्हा हे वर आता युद्ध जेव्हा चालू होणार ना, तेव्हा आपले जे सैनिक असतात ना त्या गडावरचे, ते ऑलरेडी हार मानून घेतात. नाही, आम्हाला तर खेळायचंच नाहीये, आम्हाला तर लढायचंच नाहीये, आम्ही आधीच हार मानली, असं म्हणून ते खाली निघून येतात आणि निघून जातात. हैबतराव खूप खुश होतो की अरे यार, म्हणजे मी आलो आणि सगळेजण आधीच हार मानले, आणि बहिर्जी नाईक ही त्यांना चढवतात की वाह, फक्त तुमच्या नावाने आणि तुम्ही आलात म्हणून सगळेजण भिवून निघून गेलेत वगैरे असं. तर हैबतराव खूप म्हणजे चण्याच्या झाडावर चढतो, त्याला वाटतं खरंच वाटू लागतं. आणि हे फतेह खान पर्यंत पण कळतं की आपण तो किल्ला जिंकलो, तर फतेह खान पण खुश होतो आणि पुरंदरकडे जातो. तिथे गेल्यानंतर कारण अर्ध सैनिक तर इकडे गेलाय, तर अर्ध सैनिक तर ऑलरेडी कमी झाले, तर आपले तिथे मावळे आहेत, तर त्यांना तर हेच पाहिजे होतं. तर त्यांनी आपल्या मनाने प्रॉपर युद्ध लढतात जसे ते लढतात ऑलवेज, आणि ते तिथेही फतेह खान हा हारतो. आणि इथे दुसऱ्या दिवशी आज मावळे निघून गेलेत, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा यांना वाटत असतं की आपण जिंकलो, सगळे मावळे परत वापस येतात आणि परत लढतात, आणि हाही किल्ला त्यांच्या हातून जातो. तर त्यांना जे वाटत असतं ना की मी एका किल्ल्याच्या जागी 2 किल्ले जिंकल, ते एकही नीट नाही जिंकू शकत. तर असं ही एक दुसरी आहे त्यात मुलाखत जी मला फार आवडली. तर मी यातले 4 खंडातले 2 खंड वाचलेत, आणि मी 2 खंड लवकरच वाचेल दुसरे पण. आणि माझी पण इच्छा आहे की तुम्ही पण बाकीचे 2 आणि हे 2 खंड पण वाचावेत.